ये बघा एवढा इंजुरी है त्याला, फिर भी 3 दिन में छूटा। मीन्स उसका मतलब क्या है, व्हाट इज मीनिंग? अरे ये दूसरा कोई रहता तो 15-20 दिन तो छूटता नहीं था। फ्रैक्चर करने के बाद भी 3 दिन के बाहर आ रहा है, फिर आके और सुपारिया दे रहा, फायरिंग कर रहा है। यार ये क्या है बिहार से? हाँ तुम्हाला 1 2 3 4 5 5 तू हे दाखव सर, काय कुठं कुठं मार लागला दाखव बघा रे। पूर्ण फ्रॅक्चर आहे। सध्या गुन्हा दाखल झाला 2-3 पण आता आज अटक केली गेली पोलिसांना काही माहिती नाही। दुसरे 2 बाकीचे 2 अटक केली। काय झालं त्याचं कार्यकर्ते फेरीक मारा म्हणजे त्याचे स्वप्ताने गेली का? ते स्वतः होता ना, होता का? स्वतः होता ना। गावाच्या लोकांसुद्धा बघितलं ना, गावात मला गावाच्या रस्त्याला माहिती केली। माझ्या भावाला महाज गणपती त्या प्लॉटिंग नाही नवीन झाली तिथे केली। अहंकार तेवढं अर्जुन सोम नाही पहिले पण घटना काय घडलेली आहे? घटना म्हणजे जुनं एक मनात राग धरून माझ्या गाडी लावली। मी गावात चाललो होतो, माझ्या माझा मुलगा होता आणि चुलत भावाचा मुलगा होता सोबत सोमनानीचा। माझ्या गाडी लावून मला त्यांना गावाजवळ समजा राहिला 1 किलोमीटर। कोणी मारले? बाबासाहेब सोमनानी। गाडी एकदम आडवी लावली आणि लगेच ते नवीन माणसं होते 5 जण तोंड म्हणून उतरले आणि बाबासाहेब सोमनानी समजा त्याला ओळखलं मी। बाकीचे नवीन माणसं ओळखून यायला 5-6 जण मला रोड 5 जण रोडला मारहाण गेली आणि 1 जण मुलं आहे मागं लागला, मुलाला पकडून मुलं पळून गेली। माझे दोन्ही पाय फ्रॅक्चर आहे, हात मुक्का मारला। काय कारण काय होतं मारायचं? कारण हेच ना गावगाडीचं कारण बाबा। काय म्हणजे काय मूळ म्हणजे काय? म्हणजे आम्ही शिवाजी महाराज पुतळा बसवला होता गावामध्ये चौकामध्ये आणि त्यांच्या घरामध्ये ऑर्डर पहिला जुना होता। गावातल्या लोकांचं म्हणणं लागलं बाबा आपण मुलायचे बाबा आपण स्वतंत्र चौकात बसू। आम्ही गावातल्या मुलांना 7-10 जण पुढाकार घेऊन वर्गणी करून चौकात बसवला। ते त्यांच्या डोळ्यात आलं बाबा की आमचं पुतळा असताना इकडं चौकात पुतळा बसवला वगैरे। मग त्यानं आमच्या केशी पण केल्या त्या पुतळा बसवला म्हणून। ते केशी पोलीस निपटून टाकल्या। तुमचं नाव काय आणि तुमचं गाव कुठलं? आणि कृष्णा मच्छिंद्र सोमनाने, राहणार रानकरदळ, तालुका जिल्हा जालना। दादा मला सांग तुझ्याबरोबर काय घटना घडली? पहिले माझ्या भावाबरोबर 10/2/2025 रोजी 6:30च्या दरम्यान मारहाण झाली। बाबासाहेब सोमनानी त्यासोबत 5 अनोळखी लोक असताना माझ्या भावाला 10 ते 11 ठिकाणी फ्रॅक्चर करून माझा भाऊ असा मेलेल्या अवस्थेतून उचलून गावातल्या लोकांना आणला। मला माहिती होताच मी ह्या हॉस्पिटलला जिंतूरकर हॉस्पिटलला येऊन भेट देताच भावाला बघितलं की भावाची तब्येत खूप सिरियस आहे। मी तिथून भावाला घेऊन सनी जालना क्रिटिकलला ICUमध्ये ॲडमिट केलं। तिथून प्रक्रिया आमच्या भावावर चालू होती, दवाखाना ऑपरेशन वगैरे काय असेल ते। त्याच्यानंतर भावाचं ऑपरेशन झाल्यानंतर आम्ही जालना वजेसून इथं आणून सनी परत आम्ही इथं ॲडमिट केलं सरांकडून। 3/3/2025 रोजी मी भावाचे जेवणाचे डबे घेऊन येत असताना मला माळाच्या गणपतीच्या पुढं समोर येऊन सनी एका ब्लॅक डार्क कलरच्या गाडीनं धडक देऊन मला खाली पाडलं आणि माझ्यावर हल्ला चढवला। एकूण टोटल ते 5 लोक होते। 2 लोक माझ्यावर आले, 2 लोक सोबत होता माझ्या त्याच्या अंगावर पळले। त्यांची माझी लोटलाट चालू असताना मी त्यांना काही मारू दिला नाही, पण त्यांना कट्टा काढून माझ्या दंडावरती फायर केली। दंडाला 2 गोळे छाटून गेले। तिसरी फायर माझ्या डाव्या पायाच्या टाच्यावरती आहे। डाव्या पायाच्या टाच्यावरती फायर झाल्यामुळं जमिनीतून असा धूळ उठला आणि माझे डोळे लागले। माझा 5 लोकांना माझ्यावर एकदम रॉडने हल्ला केला। रॉड जसे तलवारीचे कसे असतात झोप, तसा रॉडचे तलवारीची झोप होता। त्याला पाठीमागून हातून साठकाव नाही असे हे होतं, हातात बसासाठी होतं। आमच्या भावाला पण त्याच रॉडनं मारहाण झाली। पोलिसवाल्यांना जप्त, अंगूरचा ताण, 12 इंचा आगत जमा केला। भावाला मारहाण अलग रॉडनं झाली। पोलिसवाल्यांना साधा रॉड जमा करून त्यांच्याच नातेवाईकाची सही घेतात, आम्हाला विचारित पण नाही। पहिल्या मारहाणी कुठं फ्रॅक्चर झालं तुला? मला हात 3 ठिकाणी आहे, हा पाय 2 ठिकाणी आहे, इथं गोळी आहे आणि इथं हा पाय फ्रॅक्चर आहे। 1 2 कणगोळीमधून 2 भाग झाले पायाच्या अंगठ्याचे, 2 3 4 5 6 7 इथं गोळीची फायर 2 ठिकाणी। काय नाव तुमचं?
अर्जुन मच्छिंदर सोमनाने, राहणार अंखार देऊळगाव. मारहाणीचं कारण काय होतं? मारहाणीचं कारण माझं तर त्याचा विषय नव्हता. मी त्याला भेटत नव्हतो, 6 महिने पाहत बी नव्हतो. आमच्या मोठ्या भावाचं सोबत काही लोक असताना यांना शिवाजी महाराजच्या पुतळ्याची उदाहरणं अशी लोक म्हणतात केली होती. ते रात्रीच्या 12 वाजता फटाके फुटल्याच्या नंतर आम्ही रातच्या फटाके फुटल्याच्या नंतर रात्रीला आम्ही खालतं मारुतीच्या मंदिराकडे पळवले, बा फटाके कशाचे फुटले. तिथे जाऊन बघतो तर आमच्या गावात मोठा जवळपास 12-15 फुटाच्या हाईटचा छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा उभारलेला दिसला. आम्ही मराठी असल्या ह्या नात्यानं आम्ही पण घोषणा दिल्या, छत्रपती महाराज की जय, संभाजी महाराज की जय, अशा आम्ही घोषणा दिल्या. बस त्यांना तो डाव धरून सनी आम्हाला मारण्याचं टार्गेट केलं. आता मला मारल्याच्या नंतर परत हा म्हणला की आता 2 लोक राहिले, तुझा भाऊ आणि तुझा वडील. आज पण मी हॉस्पिटलमध्ये आहे. आमच्या समोर चौकामध्ये 4 लोक झिटाळे येऊन आमच्या आईवडिलाकडून मिसेसकडे बघतात की बाहेर का व्हायचे. बाहेर आमचा मोठा भाऊ ज्येष्ठ गेला लगेच मारणार आहोत. सध्या पोलीसवाल्यांनी येऊन इथे चौकशी करावं आमची अशी अपेक्षा आहे. की काय नेमकी घटना घडलेली आणि आता त्या ज्यांना मारहाण झाली त्यांची प्रकृती कशी आहे? हे बघा, गेल्या काही दिवसापासून म्हणजे या 3 महिन्यापासून जालनाचा काय बीड होणार का असा मला वाटतं की बीडपेक्षा भयंकर घटना जालन्यात होत आहे. अंकर देवळगाव म्हणून एक जालन्याला लागून एक गाव, तिथला सरपंच आहे बाबासाहेब सोमदने. त्याच्यावर बलात्कार, फसवणूक, मारामारी अनेक गुन्हे दाखल आहे आणि त्याने या अगोदर गावात फार लोकांना मारलं. त्याच्या विरोधात संबंधित पोलीस स्टेशन फार गुन्हे दाखल आहेत. या अगोदर त्याने जुलैमध्ये कृष्णा सोमदाने याला मारलं होतं आणि या अंकुश सोमदानाला याने एक 8-10 दिवस अगोदर मारला. तेव्हा मी SP कडे जाऊन स्वतः गावचे लोक आले, मी त्याची तक्रार केली की याच्यावर कारवाई करा, याच्यावर मोक्का लावा, काय करा. पण SP म्हणतो हे मोक्का होत नाही, काय होत नाही. मग आज ते अर्जुन सोमदाने म्हणून 3 तारखेला त्याला मारला आणि त्याच्यावर फायरिंग केली. मला जसंही माहीत पडलं मी SP ना बोललो की फायरिंग झालेली आहे. म्हणजे फायरिंगचा रिपोर्ट आमच्याकडे आले. मी स्वतः येऊन बघितलं, त्याला छर्रे लागलेले आहे आणि त्यावेळेस बोललं की तुम्ही पुन्हा कोणाला पाठवा. 1 तास झाले मी स्वतः या हॉस्पिटलमध्ये बसलेले, आतापर्यंत कोणी बघायला आले नाही. मी तुमच्या माध्यमातून आपले देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की हा पण बिहार होण्याच्या मार्गावर आहे. आपण इथं पोलीस प्रशासनावर कठोर अंकुश ठेवा, नाहीतर हे बीडपेक्षा जास्त इथं वातावरण खराब होणार आहे. या लोकांना गावाचा एकही आदमी डब्बा आणून देत नाही, एवढा त्या दहशत त्या माणसाची आहे, एकही आहे. आणि या गेल्या 3 महिन्यात जालनेकरांना माहिती आहे काय काय होऊ लागले आणि या पुढं काही अनर्थ झाला तर हे पोलीस प्रशासन याचे जिम्मेदार राहील. एक आणि मी आता वडेट्टीवार आणि भास्कर जाधवला याच्यानंतर फोन करणार आहे आणि सांगणार आहे की जालन्यात हे घटना जे होऊ लागले आपण विधानसभेत बोलवा. मला वाटतं विधानसभा कधीपर्यंत आहे? 26 तारीखपर्यंत या प्रश्न उचलला पाहिजे आणि या माणसावर जे सरपंच याच्यावर फार गुन्हे आणि त्याच्यावर मोक्का लागला पाहिजे, ही विनंती मी सरकारला करणार आहे.